नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे केटीच्या महाविद्यालय नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभागामध्ये अध्यापनाचं कामकाज करत आहे. आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. FYBA या अभ्यासक्रमातील अर्थशास्त्र या विषयाच्या प्रस्तावना भागामध्ये कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी पार्ट 2 हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आता भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना करत असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये 3 घटकांचा विचार केलेला होता. तर यामध्ये 3 घटक कोणते? तर त्यामध्ये पहिला घटक आपण या ठिकाणी अभ्यासला होता, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एका वर्षाच्या कालखंडात देशात निर्माण झालेल्या दृश्य वस्तू व अदृश्य सेवांचे बाजारभावानुसार जे काही मूल्य आहे त्या मूल्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासली होती. त्यानंतर आपण दुसरा घटक अभ्यासला होता, तो म्हणजे दरडे उत्पन्न. दरडे उत्पन्न म्हणजे काय? तर देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न किंवा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या लोकसंख्येने भागलं असता आपल्याला दरडे उत्पन्न मिळतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. दरडे उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा आणि लोकसंख्येचा फार जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या दरापेक्षा जर लोकसंख्या वाढीचा दर जास्त असेल तर दरडे उत्पन्न हे कमी राहतं आणि त्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास होऊ शकत नाही. याउलट परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर जर जास्त असेल तर दरडे उत्पन्न हे जास्त असतं आणि त्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास हा होत असतो. तर विकसित राष्ट्रांचा जलद गतीने आर्थिक विकास होण्याचं कारण असं आहे की तेथील लोकसंख्येपेक्षा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर जास्त आहे आणि त्यामुळे तिथलं दरडे उत्पन्न जास्त आहे आणि म्हणून या देशांचा जलद गतीने आर्थिक विकास झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. आपण तिसरा घटक या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, तो म्हणजे शेती क्षेत्र. शेती क्षेत्राशी संबंधित भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. ती कशाच्या बाबतीमध्ये बघितली होती? शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा वाटा, त्याचप्रमाणे शेती क्षेत्राची प्रति हेक्टरी उत्पादकता, त्याचप्रमाणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे हे आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना कशी करायची किंवा कशी केली जाते, कशाच्या संदर्भामध्ये केली जाते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र आहे, या उद्योग क्षेत्राची आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना आपण या ठिकाणी करणार आहोत. आता उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतात किती आहे आणि विकसित देशांमध्ये किती आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे उद्योगांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा वाटा भारतात किती आहे आणि विकसित देशांमध्ये तो किती आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी आपण उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये किती आहे आणि इतर विकसित देशांमध्ये किती आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 25% इतकं आहे. आणि आपण जर ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 32.1% इतकं आहे. त्यानंतर आपण चीनचा जर विचार केला तर चीनमध्ये सुद्धा उद्योगांची प्रगती झालेली, उद्योगांचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. किंबहुना चीनचा जो काही विकास झालेला आहे तो उद्योग क्षेत्राच्या बळावर त्या ठिकाणी झालेला आहे, किंबहुना निर्यातीच्या बळावर तो त्या ठिकाणी झालेला आहे. पण चीनचा या ठिकाणी चीनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या चीनमध्ये
उद्योग या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 29% इतकं आहे. त्यानंतर जपानमध्ये हे प्रमाण 25% इतकं आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 19% इतकं आहे. जर्मनीमध्ये हे जे काही प्रमाण आहे ते 24.2% इतकं असून फ्रान्स, लक्झेंबर्ग या ठिकाणी हे प्रमाण 20% इतकं असल्याचं आपल्याला दिसून येईल. इंग्लंडचा सुद्धा आर्थिक विकास हा उद्योगांवर अवलंबून आहे. 18.8% लोकसंख्या जी आहे ही उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे. इटलीमध्ये हे प्रमाण 28.3% आहे. रशियामध्ये हे प्रमाण 27.6% आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण 19.8% इतकं आहे. थोडक्यात काय तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसित देशांमध्ये जी लोकसंख्या आहे ही जास्त प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं या आकडेवारीवरून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा भारतात किती आहे आणि तो विकसित देशांमध्ये किती आहे हे आपल्याला खालील आकडेवारीच्या साहाय्याने स्पष्ट होणार आहे. बघा, उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा जो हिस्सा भारतामध्ये 23% इतका आहे. तर इतर विकसित राष्ट्रांचा जर आपण विचार केला, त्यातल्या त्या चीनचा जर आपण विचार केला तर चीनचा उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा 40.5% इतका असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे आपण जर रशियाचा जर विचार केला तर रशियामध्ये उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा 32.4% इतका आहे. तर जपानमध्ये हेच प्रमाण 30.1% आहे. जर्मनीमध्ये 30.7%, फ्रान्समध्ये 19.5%, लक्झेंबर्ग 12.8%, इंग्लंडमध्ये 19.2%, ब्राझील या देशामध्ये 18.5%, इटलीमध्ये 23.9%, रशियामध्ये 32.4% आणि स्वित्झर्लंडमध्ये 25.6%. म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये इतर जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांमध्ये उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा निश्चितपणे जास्त असल्याचं आपल्याला दिसतं. किंबहुना त्या देशांचा विकास हा किंबहुना उद्योग क्षेत्रावर आधारित आहे, औद्योगिक विकासावर तो आधारित आहे असं म्हटलं जातं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इज अ इंजिन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट और इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इज अ बेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं की औद्योगिक विकास हा आर्थिक विकासाचा पाया आहे. ज्या देशामध्ये उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा जेवढा जास्त त्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास होतो असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. त्यानंतर आपण पुढचा घटक आणि महत्त्वाचा आणि शेवटचा घटक या ठिकाणी बघणार आहोत विकसित देशांशी तुलना करण्याच्या संदर्भामध्ये. तो म्हणजे सेवा क्षेत्र. अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक आहे. या सेवा क्षेत्राचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या ठिकाणी बघणार आहोत की सेवा क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्राचा किंवा कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो. मग त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्र जे आहे, शिक्षण क्षेत्राचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो. आरोग्य क्षेत्र जे आहे त्या आरोग्य क्षेत्राचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे विमा व्यवसाय, बँक, हॉटेल व्यवसाय, त्याचप्रमाणे वाहतूक, दळणवळण, मनोरंजन या सर्व ज्या काही सेवा आहेत या सर्व सेवांचा किंवा या सर्व क्षेत्रांचा या घटकांचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होत असतो. आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं सेवा क्षेत्राचा जलद गतीने प्रत्येक अर्थव्यवस्थांमध्ये विकास होत आहे आणि तिथं रोजगाराचं जे काही प्रमाण आहे ते रोजगाराचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा वाटासुद्धा वाढतो आहे. किंवा सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण मागच्या 2 दशकांमध्ये डिकेडमध्ये प्रमाण निश्चितपणे या ठिकाणी वाढलेलं आपल्याला सांगता येईल. चला तर बघूया सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतात किती आहे आणि इतर विकसित देशांमध्ये किती आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. बघा, या आकडेवारीवरून या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सेवा क्षेत्राच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना करायची ठरली तर यामध्ये भारतामध्ये
एकूण लोकसंख्येच्या जवळपास 31% लोकसंख्या सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. बघा, शेती क्षेत्राचा हिस्सा कमी होत आहे, सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढतोय. उद्योग क्षेत्राचा हिस्सा फक्त किती आहे? 25% इतका आहे. म्हणजे भारताचा या ठिकाणी सेवा क्षेत्रावर 44% इतकं शेती क्षेत्राचं प्रमाण आहे भारतामध्ये. म्हणजे शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 44% इतकं आहे, उद्योग क्षेत्राचं 25% इतकं आहे आणि सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण या ठिकाणी 31% इतकं जास्त असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे शेतीनंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या जी अवलंबून असेल ती सेवा क्षेत्रावर आहे. आता या गोष्टीचा आपण जरा बारकाईने जर विचार केला, इतर जे विकसित देश आहेत लाईक अमेरिका, इंग्लंड, चीन, ब्राझील, जपान, इटली, जर्मनी, रशिया किंवा फ्रान्स किंवा लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड या सर्वच विकसित देशांमध्ये भारताच्या तुलनेत सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. किंबहुना सेवा क्षेत्राच्या विकासामुळे या विकसित देशांचा जलद गतीने आर्थिक विकास झाला आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. बघा, भारतामध्ये हे प्रमाण म्हणजे भारतामध्ये सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 31% आहे, अमेरिकेमध्ये ते 80% आहे, चीनमध्ये 44% आहे, जपानमध्ये 72%, जर्मनीमध्ये 74.3%, फ्रान्समध्ये 77.2%, लक्झेंबर्गमध्ये 78.9%, इंग्लंडमध्ये 79.7%, ब्राझीलमध्ये हे प्रमाण 58.5% इतकं आहे, इटलीमध्ये हे प्रमाण 67.8% आहे, रशियामध्ये 63% आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण 76.9% इतकं असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात विकसित देशांमध्ये भारताच्या तुलनेमध्ये सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे या ठिकाणी निश्चितपणे जास्त असल्याचं आपल्याला सांगता येईल. आता सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा भारतात किती आहे आणि इतर विकसित देशांमध्ये किती आहे हे आपल्याला या तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. बघा, 2017-18ची आकडेवारी जर आपण बघितली तर सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा भारतात 61.5% इतका प्रचंड होता. म्हणजे इतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, या क्षेत्रांपेक्षा सेवा क्षेत्राचा भारतात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा 61.5% इतका जास्त असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अर्थात हे आर्थिक विकासाचं लक्षण आपल्याला मानता येईल. पण तुलनेने इतर जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांमध्ये मात्र सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा जास्त आहे. बघा, या ठिकाणी लक्झेंबर्ग या राष्ट्रामध्ये ज्याचा दरडे उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो, त्या देशामध्ये सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा हिस्सा 86.9% इतका आहे. तर इंग्लंडमध्ये हा वाटा 80.2%, अमेरिकेमध्ये सुद्धा 80.2% इतका आहे, ब्राझीलमध्ये हे प्रमाण 76% इतकं आहे, फ्रान्समध्ये हे प्रमाण 78.8% इतकं आहे, स्वित्झर्लंडमध्ये 73.7% आहे, त्यानंतर इटलीमध्ये हे प्रमाण 73.9% आहे, जपानमध्ये 68.7%, जर्मनीमध्ये 68.8%, फ्रान्समध्ये 78.8%, चीनमध्ये 51.6%. म्हणजे चीन या देशाचा अपवाद वगळता सर्वच देशांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो काही वाटा आहे सेवा क्षेत्राचा हा भारतापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. जरी भारत या ठिकाणी विकसित देशांच्या बाबतीमध्ये तुलनेमध्ये जरी राष्ट्रीय उत्पन्नात कमी पडत जरी असला तरी त्या ठिकाणी सेवा क्षेत्राचा भारतामध्ये होणारा विकास, जलद गतीने विकास, हे या ठिकाणी भारताच्या बाबतीत एक चांगल्या प्रकारचं लक्षण निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी मानता येईल. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी या संदर्भाचा अभ्यास करत असताना आपण विविध वेबसाईट अभ्यासल्या. त्याच्यामध्ये गौरव दत्त सुंदरम यांचं पुस्तक, चांद पब्लिकेशनचं पुस्तक त्या ठिकाणी आपण रेफर केलं. त्याचप्रमाणे निराली प्रकाशनाचं जे काही डॉक्टर उशीर, डॉक्टर जावळे, डॉक्टर पगार, डॉक्टर टिळे यांचं जे काही निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे ते सुद्धा जर तुम्ही रेफर केलं तर ते जास्त फायद्याचं त्या ठिकाणी होऊ शकेल.
थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये उद्योग क्षेत्राचा अभ्यास या ठिकाणी केला. उद्योग क्षेत्राच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना केली. ती कशाच्या संदर्भामध्ये केली? उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण, उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा वाटा तो आपण या ठिकाणी बघितला. त्यानंतर सेवा क्षेत्राचा अभ्यास आपण केला. सेवा क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतात किती आहे, विकसित देशांमध्ये किती आहे, सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा जो काही हिस्सा आहे तो विकसित देशांमध्ये किती आहे, भारतामध्ये किती आहे, याचा अभ्यास या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचा चांगली तयारी करून ठेवा. या ठिकाणी मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वजण घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या. माझं कुटुंब माझी जबाबदारी या विषयाला हात घालून या ठिकाणी आपण स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.